शरीर सांभाळा. आता आज समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा माझ्या अंतविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? काय फायदा? मी उलथून जाणार. मग ते मला जाळा येणार आहे, कुठं येणार आहे? जाळा आहे. बरं ते नाही आले तरी मला कोणीतरी, आपण बुडालो जग संपलं, जगाला तुमचं काही घेणं नाही. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग त्याचा? आपले गुडघे गेले दिंडी निघाली आणि पडलं होताना खाटाव. हे देवा मी काय करू? काहीच करू नको. हे देवा माझे गुडघे गेले. अरे जाणार रे जाणार, तू तमाशात बायांना खडे आणि तो. हे देवा तुम्हाला वर का नेत नाही? देव म्हणला तू वर एखादा पक्ष काढाय बसला, तुला वर नेऊ करायचं काय? तू गावात लग्न मोडायचा धंदा करतो. आपल्या अंगातली ताकद संपली, जग संपलं, जगाला तुमचं काही घेणं नाही. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. सगळा भ्रमाचा भोपळा आहे. तुम्हाला वाटतं बा हे बायका पोरं बिर ही सगळी भामटेची टोळी आहे. तुकोबरायच्या भाषेत सांगू का? फक्त दगडाला गुळ चोळलाय, खडा आहे त्याला गुळ चोळलाय. मुंगळे मुंग्या सगळ्या गुळाला बिल गेलेत, पण वरून तू तशी तुम्हाला जेवढी माणसं दिसतात ना, ही वरून गोड आहेत. आता काही माणसं म्हणते बा मला लोक मानित्या. लोक बापाला मानी ना, तुला कायला मानतील? तुकोबरायचं प्रमाण आहे त्याला. गुळ माखून या ठेवीला दगड. बस दगडाला गुळ सोडलाय, मुंगळे मुंग्या वरून आल्यात. तशी तुम्हाला एवढी जी माणसं दिसतात वरून गोड आहेत, आतून पाषाण हृदय. वरून ना वा वा वा, काय जवान का चली खाल्या वा नाही लिखा नाही. जगाला तुमचं काही घेणं. आता काय माणसं म्हणते बा माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे. काय माणसं म्हणते बा माझ्या बायकोचं माझ्या. आता मला सगळी बसणारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या, तुमच्या भावाचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको, तुमची बहीण तुमच्यापासून दुरावली कारण तुमची बायको, तुमच्या आईचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको. एवढं तुमच्या बायको तुमचं प्रेम आहे, प्रेम आहे. आता मला सगळी बसणारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या, आता तुमच्या बायकोचं तुमच्या प्रेम आहे हे खरं आहे का भ्रम आहे? भ्रम आहे. बोट वर करायची तरी दानत आहे का? तुम्हाला माहिती घरी गेल्यावर बोट मोडलंच म्हणून समजायचं. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे? आता काही पोरं म्हणते बा ती प्रियशी माझ्यावरले प्रेम करते, महाबापाच्या मुळे उठतो. पागल आहे ती माझ्यासाठी काही काहीच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करणार आणि तुला भिकारी करणार. प्रेम करायला कोण मोकळ आहे? अरे बाबा या जगात फक्त तिघच प्रेम करतात, एक आई वडील, 2 संत आणि 3रा भगवान. बाकी प्रेम करायला कोण मोकळे? गेलं नाही कुणाचे काय जग नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही रे, नाही कुणाचे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. एकदा टाळी वा विठाल विठाल. मग
चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही असतं. चिंता करून काही उपयोग नाही. विठाल विठाल. कारण जगाला तुमच्याशी काही घेणं नाही. काय जगाला तुमच्याशी काही घेणं नाही. फक्त आपणच आहे. आपण आपलं शरीर चांगलं ठेवा. आणि आज सगळी लोक संपत्तीच्या हवेसपाई याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत. आणि आज सगळ्या माणसांना 4 रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला लागलाय. दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं तर 1.5 वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा? बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं तर आमच्या माऊलीला का कॅन्सर व्हावा? कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे 80% लोक केमिकल खातात. तुमचं काय मत आहे? मुळात लोकांना खायलाच नाही महाराज. लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या आणि पाव खायचा. पाव, इडली, ठोस, डोस, बर्गर, सर्गर खायन मर. खायला नाही, प्यायला नाही, दूध कोणी पित नाही. आणि आता मठ्ठा पेते लोक. तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे महाराज. कोण अवलाद होती ती मठ्ठा बनवणारी पार पिसावली पाहिजे. मठ्ठा अहो डायरेक्ट टिपाडात बर्फ भरितोय, पाण्याचं टीप, आणि त्याच्यात 3 वेळा कुत्र मुतलं त्या बर्फावर. आणि आखो पांढरं पाणी हाण मठ्ठा. अहो 22 गलास मठ्ठा पिले एक अवलाद. 22 गलास. मी म्हणलं हे अवलाद काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेले का काय? अहो ते मठ्ठा पिलं, घरी गेलं, बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा दमच काढी ना. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलं का खाड खाड खाड. अहो त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का? गडगड गडगड खाड 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 खाड. हा विनोद नाही, हा विनोद नाही, हा विनोद. काही धाब्यावर जेवत्यात ते तंदूर का फिंदूर काय म्हणतात त्याला. आणि ते धाब्यावरच्या रोट्या करायला त्याला तवा नाहीये, तावा आहे तावा. पलटी कराय उलटणी नाहीये, हुक आहे हुक. 1 2 3. आणि काही पार्सल घेऊन येतात 6 चपात्या आणि 1 बाटली घेऊन येतात ते सॉस. ते दाबलं का त्याच्यातून ते लाल गळत आहे. आणि ते रोटीला चोळायचं आणि त्याचा रोल करायचा आणि टी पुढे कान फटी. बर 1 रोल एकानच खावा ना. 2 जणांवर दोन्ही कोण बसत्यात. हे येड इकून ते मॉडेल तिकून. रोल खात खात आले आणि यांना जीभ बाहेर काढली, तिनं शेंडाच काढून टाकलाय. हा विनोद नाही. कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहार बिहार मैत्रिया संसार. युक्त आहार बिहार मैत्रिया संसार. युक्त आहार बिहार मैत्रियाची सार. युक्त आहार बिहार मैत्रियाची सार. हे असावी मित्र बहु कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे 80% लोक केमिकल खातात. आणि कॅन्सर व्हायचा नसेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकाहार घ्या, तुम्हाला कधीच कॅन्सर होणार. डॉक्टर खर्च नाही. किती गोळ्या खाणार तुम्ही? नुसतं गोळ्या. अहो काहींच्या कपाटात नुसतं गोळ्या आहेत. पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, तोंड मीठ व्हायची गोळी. पालत व्हायची दिली, उताना व्हायची दिली नाही, पालतच राहिलं. त्याच्यापेक्षा तू 1 गोळी घेऊन गाव मोकळं कर. खायला गोळ्या खा.
कॅन्सर. दुसरा रोग आहे पॅरालिसिस. पॅरालिसिस का होतो? रक्तच नाही, खायलाच नाही तर रक्त येईन कुठून. आणि तिसरा रोग आहे अटॅक. आणि अटॅक काय येतो? जरा बारीक ऐका एज्युकेटेड लोक. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. अटॅक हा जळकाट माणसांना येतोय. दुसऱ्याच्या दारापुढं नवी इनवा पाहिली, मग बाकीचे म्हणले पाहुण्याची होती, हे मिळालं ना. आता अटॅक काय येतो? अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो आणि त्याच्यावर औषध सांगतात. आता तुम्हाला अटॅक काय येतो? कशाचंही टेन्शन हो. अहो शेतातून आला चुलील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या. तो म्हणला मी टेन्शन मध्ये आहे. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, ते धोतर जळाल तेवढा वाडा, नाही तर सकाळी लुंगीला आला का एकच धोतारी. टेन्शन मध्ये महाराज माणसं. आणि टेन्शनच्या माणसाला आधाराची गरज आहे का? कशाची? आधाराची. पूर्वी जर एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला तो लोक विचारायची कस काय, पैशाची काही अडचण आहे का? अहो आता लोक तसं विचारतच नाही. पेशंट ऍडमिट केला, स्कोर काय? क्रिकेट खेळतो का तो? त्याच्या मागून पुढून नाळ्या घातल्या आणि तू म्हणतो स्कोर काय? स्कोर काय? तो काचातूनच पाहत राहतो. मग 100,000चा म्हणतो 17. मग यांनी म्हणायचं ना कमी आहे. हा लगेच म्हणतो इतका. आमच्या पाहुण्याचं तर 9च होतं तरी पाहुणं तवर ते गेलंय मी. टेन्शन मध्ये महाराज माणसं. आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. काल काय झालं आठवू नका. काय चिंता करायची? कॉलेजला असताना पोरीनं तुला धोका दिला, देऊ दे तुला एकट्याला दिला का? अरे आ शेती गमेले तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का रे? सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरणे. त्याचं चिंतन करायचं नाही, अटॅक येणार नाही. आणि चौथा रोग आहे ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत. आणि याच्याही पेक्षा जास्त पेशंट आज अपघाताचे आहेत. अपघात. आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना दिसला, आपली गाडी साईडला लावणे आणि त्याच्या निबार 2 चार ठेवून देणे. मग काय होईन ते होईन. कोण आसन तो आसन, पण हे फाटकावणे. तुमचं काय मत आहे? अहो कानाला मोबाईल लावी त्यात सरळ येड्या बाबळीत गेलं, दोन्ही बॉल सटकले. आणि त्याला विचारलं काय झालं? हे कुत्रा आडवा आलं. हा विनोद नाही. अपघाताला दुसरं कारण आहे स्पीड. स्पीड. चौघा गाडीवर बसणार, गाडीवर चाललं कुत्र्याला धरणार. पोरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार, कुत्र्याचा आवाज काढणार. बाबाला पाहिलं का खकारात टाकणार. मुळव्याधाचा कोंब दुखतो त्याचा. हसण्यावरही गोष्टी नेऊ नका. आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू. दारू. आणि आज 90% लोक दारू पितात महाराज, 90%. आणि त्या मनानं आपलं गाव भाग्यवान आहे की आपल्या गावात सगळे तरुण वारकरी आहेत. पण आज जर बाहेरचा विचार केला तर आज 90% लोक दारू पितात महाराज, 90%. थोडे आमच्या सारखे नालायक राहिलेत का मी पेत नाही, नाही तर सरलाट मंडई ताईट होती महाराज. त्यातही 2-3 टप्पे झाले. द्वात्रावाला कधी मध्ये पेत आहे त्याच्या कोणी कानपट्टी ठेवून देत नाही. 100 पोरांमध्ये आज 90 पोरं दारू पितात. आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना ही दारुडी म्हणतात. जीवनातला आनंद लुटता आला नाही. काय क्वालिटी आहे, काय आनंद आहे. दारुडे म्हणजे काय सोपे समजता का तुम्ही? अहो लय नांगाट. अहो एक दारू पिला लघवीला बसलं, लघवी झाली आणि ते उठाय गेलं. उठायचं आहे ना त्याला वाकडं झालं, ते सरळच होईना. ते घाई घाई डॉक्टर गेला. डॉक्टर म्हणले काय नाही. त्यानं घाई घाई पायजम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं. तर काय क्वालिटी आहेत महाराज. यांच्या बाबतीत सांगावं तेवढं कमी महाराज.
अहो एक 10 रुपयाला स्टँडवर गेलं, एसटी आली आणि ती एसटीत बसलं, पण पुढं बसलं ते गिअरबॉक्स असते ना तिथं, आणि ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं, नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. ते एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरली, हे काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरनं बेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलो, त्याला गिअरच सापडाना. इकडं पाय तिकडं पाय, गिअरच सापडाना. हा त्याला मला काय सापडू राहिले तुम्ही, तुम्हाला गिअरच सापडाना, तुम्हाला गिअर आहे का, हा गिअर आहे का म्हणला. मी बसलो तसा पाहतोय, तुम्ही त्याला माघणे पुढान माघणे पुढान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाक. काय क्वालिटी, काय यांच्या बाबतीत सांगावं तेवढं कमी. अहो 2-4 जण दारू पिली आणि रात्री 8-8:30 वाजता त्यांचं असं ठरलं की आज मटण खावं लागते म्हणले. मग एक म्हणला बा आता दुकानं बंद झाली असतील, मिळणार नाही. मग एक म्हणला आपल्या घरी बोकड आहे म्हणला बा, पण माई बायको नांगाटे म्हणला ती झोपल्याशिवाय काय बोकड आणता येणार नाही. मग हे म्हणली ती झोपल्या आणू, आपल्याला काय. हे गेले 11-11:30 वाजता आणि ते आणलं, कापलं बिपलं, खाल्लं पिलं, फुल टाईट झाले 5-5:30 वाजेपर्यंत. आणि 5 वाजता उतरली त्याची थोडीशी, ते निघालं घरी. बायको अंगण झाडीत होती, त्यानं पाहिलं शिव्या देती का काय. बायकोनं पाहिलं, पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खोट्यालाच होता, त्याला तो घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग. ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 वाजता येऊन कुत्रा नेला कुठं. अहो यांनी कुत्रच आणलं लिंबू पिळून, आता काय. विठाल दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत्ती यारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत्ती यारो